मित्रांनो, मी निलेश तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे एन फॉर निलेश. आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न व्हिडिओ बघताय ना, आणि बघायलाच पाहिजे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे काजूचे गर काढणार आहे. ते कसे काढायचे, त्याच्यासाठी काय देशी जुगाड कसा असतो, किंवा मग ते भाजण्यासाठी काय घमेलं यूज करतात. तर आज आम्ही एक वेगळीच वस्तू त्याच्यासाठी घेतलेली आहे. सुदामनी इथे पेटीचं वरचं झाकण असतं, ते झाकण घेतलेलं आहे. त्या पेटीच्या झाकणावरती आम्ही आज काजूच्या बिया भाजणार आहोत, आणि ते पूर्ण गर कसे काढायचे ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे आहे आमचं बेडा, म्हणजे मागचं घर आहे, मेन घर तिकडे आहे, आणि इकडे आहे चूल, इकडे ही आमची चूल आहे. तर चला तर मित्रांनो, फटाफट जाऊया आपण. आता इस्तो पेटवायला लागेल, आणि त्याच्यावरती हे झाकण कसं आहे ते पण दाखवतो मी तुम्हाला. तर हे आता जुगाड करतो आम्ही बिया भुजायच्या, काजूच्या बिया भुजायच्या आहेत. ना आहे ना. तर मित्रांनो, हे बघा, मध्ये मध्ये आपण त्याला होल पाडलेले आहेत. त्याच्यामधून ती जाळ आहे ती वरती येईल, आणि जेव्हा बिया गरम होतील त्याच्यातून जो एक द्रव्य पदार्थ बाहेर येतो, तो लवकर पेट घेतो. मग हे जाळ वरती येणार, आणि त्या बिया मस्त पेट घेणार, आणि वरचं कवर लवकर भाजणार, आणि आतमधले गर एकदम सेफ राहतील, त्याला काहीही होणार नाही, आणि खाण्यासाठी अगदी रुचकर लागतील. तर हे आहे पेटीचं झाकण. तर तिकडे जिथे आम्ही आता बिया भाजणार आहोत तिथे चाललो आहे. कुठे भाजायच्या? तर मित्रांनो, हे एक खूप जुनी वस्तू सापडली आम्हाला. हे आहे आमचं जुनं उखळ. आता घरात कार्पेट टाकल्यामुळे याला आम्ही बाहेर काढलं आहे. हे असं उखळ होतं, हे खूप जुनं होतं. तर या ठिकाणी आम्ही आता चूल मांडणार आहोत, आणि त्या चुलीवर ही पत्र्याचं हे झाकण आहे पेटीचं, ते त्याच्यावर ठेवणार, आणि त्याच्यावरती टाकणार काजूच्या बिया. घे लवकर. तर सुदाम आता विटांच्या शोधामध्ये गेलेला आहे. ते बघ तिकडे पाठीमागे बघ विटा आहेत. तर मित्रांनो, फायनली सुदामने विटा आणलेल्या आहेत. आता मस्त त्याची चूल मांडणार, आणि त्या चुलीवर हे पत्र्याचं झाकण ठेवणार. हे दोन कामगार ठेवलेले आहेत काजूच्या बिया आणण्यासाठी. हे कामगार जाऊन आता बिया घेऊन येतील, आणि तिकडनं जा. हां, वाघ खाली. हां जा खाली. हां, वाघ खाली, वाघ. तर ह्या एवढ्या सगळ्या बिया आहेत, अजून आणायला गेलं.
फायनली बिया भाजून झालेल्या आहेत. आता मस्त त्याला थंड होऊन द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपण त्याला फोडायचं आहे. फायनली बया भिजून झालेल्या आहेत. एवढं सगळ्या बया आहेत भिजत. आता आपण फोडून घेऊ. त्याच्या आतमधले जर काढून घेऊ. आता हे राहू दे. आम्ही जाणार मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघता येतील. धन्यवाद.